उस्मानाबादमधील साहित्य संमेलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आणि हा संमेलनाचा समारोप आजच्या दिवशी पार पडतोय। आजच्या दिवशीही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। आज काही कवींचा सत्कार आणि कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आले। तसंच कथा लेखकांशी परिसंवादाचंही आयोजन करण्यात आलंय। या साहित्य संमेलनाचा समारोप फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि साहित्यिक रारा बोराडे यांच्या हस्ते होणार होता। मात्र फ्रान्सिस दिब्रिटोंची प्रकृती खराब असल्याने ते समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या बरोबर आहेत। बालाजी, या साहित्य संमेलनाचा तिसरा म्हणजेच समारोपाचा दिवस आहे। 3 दिवस म्हणजे गेले 2 दिवस आपण बघितलं की विविध कार्यक्रमांची रेलचेल होती। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने परिसंवादाच्या माध्यमातून कवी संमेलनातून विचार मंथन झालं, रसिकांचं देखील मनोरंजन झालं। आजचा कार्यक्रम कसा असणार आहे? एकूण बघितलं आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। गेली 2 दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद साहित्य संमेलनाला मिळाला आहे आणि आजही उस्मानाबादमध्ये त्याला तिसरा दिवस असला तरी साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचं आयोजन हे विविध कट्ट्यावरती साई रामरशेकांचं असेल किंवा इकडं असेल, दोन्ही कट्ट्यावरती विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। गर्दी जी आहे ती रसिकांनी ती आजही त्याच पद्धतीने लावलेली आहे। दुसरं एक सांगायचं झालं तर साहित्य संमेलनात विविध पुस्तकांचे स्टॉल लागलेत। आज आपण याच्यामध्ये आपण एक वेगळं असं दाखवणार आहे की ऑडिओ बुकच्या जगात असं एक स्टॉल जो साहित्य संमेलनात पहिल्यांदाच लागत आहे। त्या स्टॉलचं एक वैशिष्ट्य असं आहे विशाल की जी पुस्तकं आपण सोशल मीडियाच्या जगात आहेत, आता पुस्तकं घ्यायची म्हटलं तर कागद महाग झाला आहे, त्याच्यामुळे पुस्तकाच्या किमती ज्या आहेत वरवर वाढत आहेत आणि त्या सहजासहजी शक्य होत नाहीत पुस्तकं घेणं। त्यामुळे ग्राहक पुस्तकाच्या ऐवजी व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यावरती पुस्तकं वाचण्याचा किंवा याचा प्रयत्न करतो। हेच बघून इथं संमेलनाच्या याच्यामध्ये एक ऑडिओ बुक्सचा जो तो जगात म्हणून स्टॉल लागलेला आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तकं फक्त आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्यांचं एक ॲप आहे, त्या ॲपवर गेलं की हे ॲप ओपन केलं की ते ऐकायला जी पुस्तकं आहेत ती मिळणार आहे। साधारणतः 1.5 लाख पुस्तकं याच्यामध्ये मिळणार। एक वेगळा प्रयोग जो आहे तो साहित्य निमित्ताने केला जातोय। ह्याने ज्यांची ॲपची संकल्पना आहे ते संतोष देशपांडे आपल्यासोबत आहेत। मला सांगा संतोष, नेमकं हे काय ॲप आहे, कसं कसं तुम्ही करता, याचा फायदा काय होणार आहे? पुस्तकांच्या किमती वाढत आहेत, कागदाची किंमत, कसं तुमचा ॲप उपयुक्त आहे, कसं सांगा? स्टोरीटेल हे ॲप जे आहे हे मोबाईल बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण मंथली सबस्क्रिप्शन घेऊन जवळपास 1.5 लाख पुस्तकं आपण तिथे आपण ऐकू शकतो। कल्पना अशी आहे की आज धकाधकीचं जीवन लक्षात घेता लोकांना ऐकण्यासाठी वाचण्यासाठी तितकासा वेळ मिळत नाही। अनेक पुस्तकं अशी असतात की आपल्याला वाचायची असतात पण त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि काही ना काही कारणाने ते राहून जातं। पण श्रवण हे जे आहे, ज्याला आपण ऑडिओ फॉर्म म्हणतो, ते ती गरज भागू शकतं। मग पुस्तकं वाचण्यापेक्षा वाचायला जर वेळ मिळत नसेल तर त्यापेक्षा ती ऐकणं हे कधीही श्रेयस्कर ठरू शकतं। त्या ह्याच्यातनं स्टोरीटेल ही कन्सेप्ट पुढे आली। ही मुळात स्वीडिश कंपनी आहे, 20 देशांमध्ये कार्यरत आहे। 2 वर्षापूर्वी योगेश दशरथ आहेत, युरोपात पूर्वी होते, त्यांनी ही कन्सेप्ट भारतामध्ये आणली आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की पहिली लँग्वेज, इंडियन लँग्वेज स्टोरीटेलवर आली ती मराठी आली। कारण मराठी इतकं सकस साहित्य अन्यत्र नाही आहे आणि आम्हाला अत्यंत उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे। मराठीतलं जे साहित्य आहे, नामवंत लेखक जे सगळे आहेत ते तर आहेच आहेत आणि स्टोरीटेलवरती खास ऑडिओ फॉर्मसाठी लिहिलेल्या शेकडो गोष्टी आहेत। याचं शुल्क कसं असणार, किती पुस्तकं असतात आता अवेलेबल? आत्ता जवळपास 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या घरात पुस्तकं आहेत। त्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, त्याच व्यतिरिक्त आता गुजराती, बंगाली, मल्याळमही येत आहे। अशा अनेक भारतीय भाषांमध्ये तो सगळा खजिना खुला होतोय। एकूण जर बघितलं तर निश्चितच हा एक नवीन प्रयोग आहे। ऑडिओ बुक जे सगळीकडे उपलब्ध हे ॲप आहे आणि ॲप उपलब्ध सगळीकडे मोबाईलवर प्रत्येकाच्या असणार आहे। एकूण जर बघितलं साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर सांगायचं झालं तर आज साहित्य संमेलनाचा हा जो सगळं कार्यक्रम आहे तो दुपारपर्यंत चालणार आहे। दुपारी विशेषतः खास करून सत्कार आहे, त्यातला एक मुख्य सत्कार असा सांगावं लागेल। भास्कर चंदनशिव जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत, त्यांची लाल चिखलसारखी पुस्तकं शालेय इतिहासात आहेत, त्यांचा सत्कार हा उस्मानाबादकरांच्या दृष्टीनं होणार आहे। आणि तिसरी गोष्ट विशाल सांगायची
महत्त्वाची म्हटलं तर आज साहित्य संमेलनात काही ठराव घेतले जाणार आहेत. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे दिग्रोटर जरी अध्यक्ष जे विद्यमान हे तब्येतीच्या कारणानं गैरहजर राहणार असले तरी रारा बोराडे जे आहेत त्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या समारोपाच्या वेळी काही ठराव मांडले जाणार आहेत. त्याच्यात कर्नाटकच्या विरोधी एक ठराव असणार आहे आणि दुसरं जर म्हटलं तर उस्मानाबादचा जो 25 TMC पाण्याचा जो विषय आहे, गेली अनेक दिवस पश्चिम महाराष्ट्रापासून उस्मानाबाद लातूर मराठवाड्याचा हक्काचं 25 TMC जी पाणी आहे त्यासाठी अनेक पातळीवरती लढे दिले जात आहेत. राजकारणी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र नादो मनोहर जे आहेत त्यांनी अध्यक्षीय त्यांचं जे भाषण होतं स्वागताचे म्हणून त्या भाषणात त्यांनी ह्या पाण्याचा उल्लेख केला होता. त्याचा ठराव मात्र याच्या साहित्य परिषदेच्या ठरावामध्ये घेतला जाण्याची दाट शक्यता आहे आणि आणखीन 1-2 ठरावावरती सावरकरांच्या याच्यावरती ठराव असेल किंवा जेएनयूमध्ये हल्ल्याचा जो विषय आहे त्याच्या ठरावावरती चर्चा केली जाते. मात्र अधिकृतपणे सांगत नाही की कुठला ठराव होणार आहे. हे 5-5:30 वाजता सगळं क्लिअर होईल की नेमके ठराव कुठले घेणार जाणार आहेत. आणि या सगळ्या विषयानंतर हे जर बघितलं तर संमेलन आज 3रा दिवस असलं तर यशस्वी झालंय. कारण प्रत्येक उस्मानाबादकर हे आपलं संमेलन, आपला जिल्हा व आपलं संमेलन म्हणून या संमेलनात सहभागी झाला व त्याचंच कुठतरी श्रेय असं आहे की आज हे 3ऱ्या दिवशी सुद्धा संमेलन अगदी उत्स्फूर्तपणे सुरू आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बालाजी. संमेलनाचा 3रा दिवस समारोपाचा दिवस आहे. काही महत्त्वाचे ठराव केले जाऊ शकतात आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाचे अध्यक्ष त्यांची प्रकृती नीट नसल्या कारणाने आज ते समारोपाच्या दिवशी उपस्थित राहू शकणार नाही आहेत. यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर पाणीपतचाच कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आणि त्यामुळे आयोजकांना हा कार्यक्रम आता रमणबाग शाळेत घ्यावा लागतो. विशेष म्हणजे पेशव्यांचे वंशज हे या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजकांपैकी एक आहेत. तरीही पुणे पोलिसांनी हा कार्यक्रम शनिवार वाड्यावर घ्यायला परवानगी नाकारली आहे. पानिपतच्या रणसंग्रामास 250 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं हा कार्यक्रम घेतला जातोय. त्यात पानिपतमधील मराठा शूरवीरांना मानवंदनाही दिली जाणार आहे. ख्यातनाम सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. तरीही पुणे पोलिसांनी एल्गार परिषद वादाचं कारण पुढे करून चक्क पेशव्यांच्याच कार्यक्रमाला शनिवार वाड्यावर परवानगी नाकारली आहे. याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारचा सांस्कृतिक विभाग जो आहे त्यांनी खरंच हा कार्यक्रम इनिशिएट केला होता. त्यामुळे याला परवानगी नाकारण्याचा काही विषयच नव्हता. परंतु तरी देखील आज पेशव्यांना सुद्धा शनिवारवाडा दिला जात नाही आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यामधल्या जो काही त्यांच्यात काय चालतं देवाला माहिती. परंतु महेंद्रसिंग पेशव्यांच्या अर्जावर देखील त्यांनी नकार कळवला. आज खरंच पेशव्यांना वाटत असेल की आपलंच घर आणि आपल्यालाच तिथे यायला मज्जाव केला जातो आहे. साधा सोपा छान कार्यक्रम आपल्या सगळ्या ऐतिहासिक योद्ध्यांना स्मरण करण्याचा तो सुद्धा आज इथे करू दिला जात नाही आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे एल्गार परिषद झाली, त्यानंतर दंगल झाल्या आणि दंगली झाल्या आणि त्यामुळे तेव्हा नंतर महापालिकेने काहीतरी त्यांना सांगितलं की तुमची NOC असल्याशिवाय आम्ही परवानगी देणार नाही. वास्तविक हा केंद्रीय सरकारकडनं आलेला कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शासकीय कार्यक्रम हे दोन्ही निकष पूर्ण होत असताना पोलिसांना परवानगीला पाठवायलाच गरज नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि जर पाठवलं तर आम्ही देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. महापालिका म्हणते आमच्याकडे असा ठराव झालेला आहे की प्रत्येक कार्यक्रमाची आम्ही परवानगी पोलिसांकडे मागतोच. हे थोडक्यात काय की शनिवार वाड्याचा उपयोग कुठल्याही चांगल्या कारणासाठी होऊ नये एवढंच मला वाटतं महापालिकेच्या प्रशासनाच्या मतामध्ये असेल. यानंतर इतरही बातम्या. पालघरची बातमी. पालघर जिल्ह्यातल्या तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट झाला. यातील मृतांचा आकडा जो आहे तो वाढलाय. 7 लोकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेले आहेत. जखमींमधील एका जणाची प्रकृती अत्यवस्थ आहे. अत्यवस्थ असलेल्या कंपनीच्या मालकाला उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलंय. तर उर्वरित जखमींवर बोईसरच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय 2 जण अजून कंपनीच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती समोर येते. दरम्यान NDRF आणि अग्निशमन दल या कंपनी जी आहेत कंपनीचं ढिगारा बाजूला सारून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. कंपनीमध्ये शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास रिॲक्टरची चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी हा स्फोट झाला आणि या स्फोटाचा हादरा इतका भयंकर होता की त्याचा आवाज जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला गेला. दरम्यान पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कंपनी आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकलेत. छोटा राजनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यात ठिकठिकाणी बॅनर लागलेत.
सामाजिक संघटनेने लावलेले पोस्टर्स जे आहेत याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशी या नावाची ही सामाजिक संघटना आहे. CR सामाजिक संघटना असं तिचं नाव आहे, जिने हे पोस्टर झळकवलेले आहेत. आणि हे पोस्टर बॅनर झळकवल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलनं पालिकेकडून निधी मिळत नसल्यानं आरोग्यसेवा बंद केलेल्या आहेत. आरोग्यसेवा बंद केल्यानं रुग्ण बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. हॉस्पिटल बंद पाडण्यासाठीचा हा डाव तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय. वाडिया हॉस्पिटलची ही नोटीस पाहून मुंबईतल्या नागरिकांना धक्का बसलाय. निधी नसल्यानं आरोग्य सेवा कमी करण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनानं घेतलाय. नव्या पेशंट्सनाही आता हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नाहीये. या ठिकाणी आधी उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही आता डिस्चार्ज दिला जातोय. हॉस्पिटल प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालंय. अनेक रुग्णांवर शस्त्रक्रियेची गरज आहे. असं असताना देखील आरोग्य सेवा कमी केल्यानं रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नाही, उपचाराविना आजच मला माहिती मिळाली की आज तुम्हाला डिस्चार्ज. असं कसं काय डिस्चार्ज देणार आहेत? माझ्या मुलाला मंडेला ऑपरेशन आहे. मंडेला ऑपरेशन करायचं, त्या मुलाला कुठे घेऊन जाऊ मी? आणि प्रायव्हेटला आम्हाला एवढा खर्च झेपणार नाही माझ्या मुलाला घेऊन जाणं, आणि ऑपरेशन करणं मला गरजेचं आहे. आता मी मॅडम मला 4-5 दिवस झाले, आता रिपोर्ट झालेत माझ्या सर्व काढून. आता आज उद्यापासून इलाज चालू करणार होते, म्हणजे रिपोर्ट आले तर आजच हे जा बोलतात आम्ही कुठं जायचं. गेल्या 1.5 वर्षापासून पालिका प्रशासनाकडून निधीच मिळत नाहीये. त्यामुळे आरोग्य सेवा कमी करण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 1.5 वर्षापासून आमचे जे ग्रँट्स आहे गव्हर्नमेंटकडून आणि BMCकडून ते येत नाही आहे रेग्युलरली. तर त्यांच्यामुळे आमचे जे वेंडर्स आहेत ते मेडिकेशन्स देत नाही. लाईफ सेविंग ड्रग्ज जे आहे ते पण आमचं स्टॉक नाही आहे, संपलेले आहे आता. तर म्हणून आम्हाला आणि काय उपाय राहिलं नाही. सो वी आर डिस्चार्जिंग. आम्ही ॲडमिशन्स घेत नाही आहे, आणि जे सिरियस आहे ते कंटिन्यू करत आहे. मगर जे स्टेबल आहे त्यांना डिस्चार्ज देत आहे. शहरातल्या नागरिकांना आरोग्य सुविधा देणं ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र 1.5 वर्षापासून पालिकेनं वाडिया हॉस्पिटलला निधीच दिलेला नाहीये. त्यामुळे आरोग्य सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरली आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. स्वाती लोखंडेसह न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात. औरंगाबादमध्ये सध्या महा एक्स्पो सुरू आहे. या कार्यक्रमात रोहित पवार आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी युवकांशी संवाद साधला. पवार कधी कोणाला कळाले नाहीत आणि कळणार देखील नाहीत. दरम्यान काल बारामतीत करण्यात आलेल्या अजित पवारांच्या जंगी स्वागताच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवारांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य यावेळी उपस्थित नव्हता, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. दादांचं स्वागत होत असतानाच कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता आणि त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात नागरिकांशी चर्चा करत होतो, असंही रोहित पवार म्हणाले. माझ्या मतदारसंघामध्ये कर्जतमध्ये होतो, तिथं लोकांच्या अडचणी समजून घेत होतो. माझा नियोजित कार्यक्रम होता. जो काल सत्कार झाला तो अचानक ठरलेला होता. त्या ठिकाणी बारामतीकरांनी अजितदादा म्हणजे त्यांचे आमदार जे आहेत त्यांच्यासाठी तो कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता. मी व्यक्तिगत दादांशी त्या ठिकाणी बोललो. तिथं चर्चा करत असताना दादांनी मला विचारलं कुठे आहेस? मी म्हणलं मी कर्जतमध्ये लोकांमध्ये अडचणी समजून घेतो आहे, कारण का आता बजेट येतं, त्याच्यामुळे मला माझ्या मतदारसंघामध्ये काय करता येईल यासाठी मी दादांचं म्हणणं आलं की मतदार महत्त्वाचे, लोक महत्त्वाचे, लोकांच्या अडचणी महत्त्वाच्या, त्याच्यावर तू लक्ष केंद्रित कर. ही मिरवणूक ही व्यक्तिगत तिथे असणाऱ्या मतदारांची अचानक ठरलेली मिरवणूक आहे, अनियोजित कार्यक्रम आहे. तो दादा हे आमचे आहेतच. काही लोक नुसतं आपलं काही मसाला मिळत नाही म्हणून त्यात ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. पवार कदाचित लोकांना समजलेच नाहीत. पवार काय चीज आहे हे लोकांना शेवटपर्यंत समजणार नाही. ब्रेकनंतर बघूया. खानापूरमध्ये होणाऱ्या संमेलनाला महाराष्ट्रातील साहित्यिकांना मज्जाव केलेला असला तरी दुसरीकडे बेळगावमधील कुद्रेमणी गावात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला परवानगी मिळाली असून संमेलनाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री बेळगाव जिल्हा प्रशासनाने ही परवानगी दिली आहे. संमेलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला आज रविवार
म्हणजेच 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 422वा जन्मोत्सव साजरा होतोय. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ साहेबांना जिजाऊचे वंशज शिवाजीराजे जाधव, मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबरोबर विविध मान्यवरांनी त्या जन्मस्थानी जाऊन राजवाड्यात अभिवादन त्यांना केलं. आणि या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमींची आणि जिजाऊ भक्तांची मोठी रीघ लागलेली आहे. मराठा सेवा संघांच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्काराचं वितरण आयोजित करण्यात आलं. आज महाराष्ट्र नव्हे भारतभरातून या ठिकाणी जे जिजाऊ भक्त येत आहेत, त्या सर्व जिजाऊ भक्तांना माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी येऊन राजमाता जिजाऊ साहेबांचं शांततेनं या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि शिवरायांना ज्या परिस्थितीमध्ये माझ्या जिजाऊ साहेबांनी तयार केलं आणि स्वतः तयार होऊन आपल्या मुलाला या पाचशाहीच्या विरोधामध्ये लढवलं आणि एक मोठं स्वतःचं एक राज्य त्यांनी स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. त्या जिजाऊ साहेबांची आज जयंती आहे. राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर आज आणि मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर आज पहिलीच ही राष्ट्रमाता जिजाऊची महापूजा आज या ठिकाणी संपन्न झाली. मी मा जिजाऊला मनापासून वंदन करतो. मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर रयतेचं राज्य निर्माण व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न केले. आजही आमचं सरकार, महाआघाडीचं सरकार, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणारं हे सरकार आहे. मी मा जिजाऊच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की भविष्यामध्ये या महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, भूमिहीन, जो कोणी रंजलेला, गांजलेला, दुःखी, कष्टी माणूस या 11.5 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्या संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी या महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मा जिजाऊ शक्ती देव, प्रेरणा देव. तर बीड शहरातही जिजाऊ उद्यानात सामुदायिक जिजाऊ वंदना घेत मासाहेब राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शौर्य, पराक्रम आणि स्त्री शक्तीचा अद्वितीय आविष्कार राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श आणि प्रेरणा घेत महिलांनी पुढे येत नवा संकल्प केला. या कार्यक्रमास बीड शहरातील नेते मंडळी, प्रतिष्ठित लोकांसह हजारो महिलांची उपस्थिती होती. सर्वप्रथम जिजाऊ वंदना करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं. यावेळी जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही हे खास गीत सादर करण्यात आलं. पुढे बघूयात बातमी आहे परतूरमधनं. परतूर इथले व्यापारी राजेश नहार खून निषेधार्थ परतूरमध्ये आज व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळलाय. राजेश नहार हे परतूरहून वाटूरकडे जात असताना जालना ते मंठा रोडवरील डांबरी गावाजवळ शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात राजेश नहार याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याच्या निषेधार्थ परतूरमध्ये आज व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. परतूरातील व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने उघडलेलीच नाही आहेत. मुंबईतील प्रभादेवी यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. कोकणवासियांनी या यात्रेला असलेलं ग्रामीण रूप कायम ठेवलंय. मुंबई बाहेर गेलेला इथला रहिवासी या यात्रेला आवर्जून हजेरी लावत असतो. या यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. मुंबईचं हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या प्रभादेवी इथे प्रभादेवी यात्रेला सुरुवात झालेली आहे. जवळपास 300 वर्षापासून ही परंपरा आहे आणि अत्यंत कोकणी पद्धतीनं ही संपूर्ण यात्रा जी आहे ती यात्रेनं आपलं स्वरूप जे आहे ते अजूनही टिकून ठेवलेलं आहे. कोकणातले कोकणवासी जे आहे ते यात्रेला आवर्जून हजेरी लावतात आणि अक्षरशः आपल्या स्वतःच्या गावाकडे यात्रेत आल्याचं फील जे आहे ते या संपूर्ण प्रभादेवी यात्रेत आहे. कोकणातले सर्व पदार्थ, विशेषतः खाजा असेल, मसाले असतील आणि त्याचबरोबर घरात लागणारं साहित्य जे आहे आणि लहान मुलांसाठीच्या खेळणी, या सगळं यात्रेचं जे ग्रामीण भागातलं जे वैशिष्ट्य आहे ते या प्रभादेवी यात्रेनं अजूनही टिकून ठेवलंय आणि अत्यंत आधुनिक अशा शहरातली ही यात्रा गावकऱ्यांना कायम आपलीशी वाटते. किती वर्ष झाली असतील या यात्रेला? यात्रेला 305 वर्ष देवळाला झालेली आहेत आणि यात्रेला साधारण म्हणजे आता आमचं फुलाचं दुकान आहे इथे. मी आपलं आमच्या नातलगांसाठी खाजा घ्यायला आलो आहे
समोर फुलाचं दुकान आहे. तर आमची 4थी पिढी इथे आज इथे धंदा करते आहे फुलाचा. ही परंपरा अजून आहे, टिकून आहे. ही मराठी माणसामुळे परंपरा टिकून आहे एवढ्या वर्षाची. मुंबईतली ग्रामीण टच असलेली ही प्रभादेवीची यात्रा कोकणवासियांना अक्षरशः खुणावते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघूयात. चंद्रपूरकरांनी शनिवारी रात्री नेहा कक्करच्या धमाकेदार परफॉर्मन्सची पोलीस वेलफेअर नाईट अनुभवली. चंद्रपूर पोलीस मैदानावर हजारो चंद्रपूरकरांनी नेहा कक्करसह मराठी कलाकार कुशल भाऊ, श्रेया बुगडे, मानसी नाईक, मेघना एरंडे यांच्या एकाहून एक सरस सादरीकरणाला मंत्रमुग्ध होत प्रतिसाद दिला. मुंबईच्या व्ही ग्रुपने सादर केलेली चित्तथरारक नृत्य आणि सोबतच रघु दीक्षित यांच्या सादरीकरणावर चंद्रपूरकर बेभान होऊन नाचले. रसिक प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली ती नेहा कक्करच्या गाण्यांना. चंद्रपूरकरांनी या गाण्यांना मोठा प्रतिसाद देत पोलीस वेलफेअर नाईट यशस्वी केली. मेघना एरंडेच्या डबिंग आवाजाने बच्चे कंपनी खुश झाली, तर लेझर शोचं जे आयोजन आहे ते डोळ्याचं पारणं फेडणारं ठरलं.